कायमच अस्थिर राजकारण अनुभवणाऱ्या कर्नाटकच्या 30 आमदारांनी एकत्र विमान पकडलं आणि देशात पुन्हा एकदा महाराष्ट्रासारखा गुवाहाटी दौरा कर्नाटकमधून जातो की काय याची चर्चा सुरू झाली. पण सुदैवानं कर्नाटकच्या आमदारांचं विमान आसामच्या दिशेने न वळता सरळ दिल्लीच्या दिशेनं गेल्यानं देशासहितच काँग्रेस पक्षानं मोठा सुटकेचा निश्वास टाकला. पण राजकारणात कुठलेच राजकारणी हे आपल्या फायद्याशिवाय एकत्र येत नाहीत हे देखील तितकंच खरं आहे. नक्की काय काम होतं या 30 आमदारांचं जे ते एकत्र दिल्लीला गेले? काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी होतीये का? कर्नाटकमध्ये राजकारण पुन्हा एकदा अस्थिर होणार आहे का? याचाच आढावा या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. कर्नाटकचे 30 आमदार हे एकत्र दिल्लीला निघाले हा विषय देशभर मोठ्या चर्चेचा कारण ठरला. कारण काँग्रेसच्या ताब्यातलं कर्नाटक हे सगळ्यात मोठं राज्य आहे. भाजपच्या हातातून काँग्रेसने इथं सत्ता हिसकावून घेतलेली, त्यामुळे कदाचित काँग्रेसचे हे सर्व आमदार भाजपकडे जात आहेत की काय अशी चर्चा राजकारणात सुरू झालेली. मात्र हे सर्व आमदार दिल्लीला गेले होते ते काँग्रेसच्या हायकमांडला भेटण्यासाठी आणि आपल्या मागण्या मांडण्यासाठी. खरं कर्नाटक हे मोठं आणि प्रगत राज्य, पण गेल्या काही कालावधीत राजकीय दृष्ट्या हे राज्य नेहमीच अस्थिर राहिलं होतं. इथं काँग्रेस सत्तेत आली, पण त्यावेळी काँग्रेस समोर एक मोठा पेच उभा होता. सिद्धरामय्या की शिवकुमार? यात शिवकुमार यांनी मन मोठं करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद मिळालं. पण तरीही शिवकुमार हे कुठे ना कुठे नाराज होते, कारण ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. यापूर्वी देखील शिवकुमार समर्थक आमदारांनी काँग्रेस हायकमांडकडे शिवकुमार यांना मुख्यमंत्री पदावर नियुक्त करावं अशी मागणी केलेली, पण काँग्रेस हायकमांडनं ती फेटाळून लावलेली. त्या पार्श्वभूमीवर या 30 आमदारांचं दिल्लीत जाणं महत्वपूर्ण ठरतं, पण यावेळी या आमदारांचा दिल्ली दौरा हा स्वतःसाठी होता. सद्यस्थितीत मंत्रिपदावर असणाऱ्या मंत्र्यांनी मंत्रिपदावर मोठा कालावधी घालवलाय, त्यामुळे आम्हाला आता मंत्रिमंडळात बदल हवाय आणि मंत्रिमंडळात आम्हाला संधी मिळावी अशी मागणी या आमदारांची होती. आमदारांच्या गटात 3 पेक्षा जास्त वेळेला आमदार झालेल्यांचा समावेश होता. त्यांचं म्हणणं होतं की किमान आता तरी ज्येष्ठ आमदारांना मंत्रिमंडळात संधी द्यायला हवी. त्यांच्यासोबत पहिल्यांदाच निवडून आलेले आमदार देखील होते. त्यांचं म्हणणं होतं की आमच्यातल्या किमान 5 जणांना तरी मंत्रिमंडळात संधी मिळायला हवी. खरं कर्नाटकातल्या मंत्रिमंडळाबाबत जर बोलायचं झालंच तर कर्नाटकमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 34 मंत्र्यांना मंजुरी आहे. सध्या 2 मंत्रिपदं ही अगोदरपासून रिक्त आहेत. पैकी एक पद हे बी नागेंद्रन यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालं, ज्यांच्यावर कर्नाटकातल्या महर्षी वाल्मिक एसटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये गैरव्यवहाराचे आरोप झालेले. दुसरे पद हे पक्षश्रेष्ठींच्या निर्देशानुसार केन राजन्ना यांना हटवल्यानंतर रिक्त झालं. अशा परिस्थितीत दिल्लीला गेलेल्या आमदारांची ही मागणी आहे की ही पदं भरण्यासोबतच मंत्रिमंडळात व्यापक फेरबदल करण्यात यावेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी. याबाबत कर्नाटक काँग्रेसचे आमदार अशोक पट्टण म्हणतात की खाते वाटपाच्या वेळी सुरजेवाला यांनी सर्वांना संधी देण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु काही लोक चौथ्यांदा आमदार झालेत, पण त्यांना एकदाही संधी मिळालेली नाही. आमदार कोणालाही ब्लॅकमेल करत नाहीत, तर पक्ष नेतृत्वाला त्यांची जुनी आश्वासनं आठवण करून देत आहेत. याच प्रकरणी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले होते, जर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत दिले असतील तर प्रत्येक आमदाराची मंत्री किंवा मुख्यमंत्री होण्याची इच्छा असणं स्वाभाविक आहे. यात काहीही चुकीचं नाही. प्रत्येक जण प्रयत्न करू शकतो. दिल्लीत पोहोचलेल्या आमदारांमध्ये टी.बी. जयचंद्रन, अशोक पट्टण, एस.एन. नारायणस्वामी, पुट्टारंगा शेट्टी आणि बेलूर गोपालकृष्ण यांच्यासह इतरही आमदारांचा समावेश आहे. त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची तर भेट घेतलीच, सोबत शक्य झाल्यास राहुल गांधी यांची भेट घेण्याची देखील त्यांनी ठरवले. खरं आमदारांनी हे देखील क्लिअर केलं की त्यांची नेतृत्व बदलाची मागणी नसून फक्त मंत्रिमंडळ फेरबदलाची मागणी आहे. पण शिवकुमार यांनी काही दिवसांपूर्वी केलेले विधान हे कर्नाटक काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नाहीये याची जाणीव करून देत आहे. कर्नाटकमध्ये भाजपला पराभूत करून काँग्रेसला सत्तेवर आणण्यात मोठा वाटा हा शिवकुमार यांचा देखील होता. कर्नाटक विधानसभेचा निकाल लागल्यानंतर शिवकुमार हेच मुख्यमंत्रीपदी बसतील अशी शक्यता सर्वांनी वर्तवली होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं मध्यस्थी करत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं, तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदी. आणि एक चर्चा या दरम्यान समोर आली होती की शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना पॉवर शेअरिंगचा फॉर्म्युला ठरवला होता, ज्यानुसार शिवकुमार 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री होऊ शकतात. पण काँग्रेस हायकमांडनं कधीही अधिकृतपणे हे सूत्र स्वीकारलं नव्हतं.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यावर भाष्य केलंय. आज कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येऊन अर्ध्याहून जास्त कालावधी लोटलाय आणि अशा वेळी आमदारांचा एक गट थेट हायकमांडची भेट घेत असेल तर त्यांनी कितीही नाकारलं तरी त्यांच्यावर राज्यातील अंतर्गत हायकमांडचा प्रभाव आहे हे नक्की. याबाबत जेव्हा सिद्धरामय्या यांना काही कालावधीपूर्वी विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते, जेव्हा हायकमांड सांगेल तेव्हा DK शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवलं जाईल. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत आणि आम्ही दोघेही राज्य सरकार एकजुटीनं चालवत आहोत. आमदारांच्या दिल्ली भेटीनंतर काँग्रेसच्या हायकमांडनं अजून तरी कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. यामुळे कदाचित सिद्धरामय्या हे आपला कार्यकाळ मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करतील अशी एक शक्यता वर्तवली जाते. पण तिथंच कर्नाटकात काही दिवसानंतर पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुका लागतील आणि या निवडणुकांमध्ये शिवकुमार काँग्रेस पक्षावर नाराज होणं काँग्रेसला परवडणारं नाहीये याची काळजी देखील काँग्रेस पक्षाला घ्यावी लागेल. सोबतच दिल्लीवारी केलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात फेरबदल करून जागा देणं काँग्रेसच्या दृष्टीनं फायदेशीर ठरेल. अन्यथा भाजप काँग्रेसमधून आमदार कधी फुटतायत याची वाटच बघतायत हे काँग्रेसला विसरून चालणार नाही. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटते? कर्नाटकात शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळायला हवी का? मला तुमची मतं कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.